ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुनच्या मित्राला म्हणजे तन्मयला सायली तन्वी असल्याचं सत्य समजणार आणि आता तन्मयच सायलीला तन्वी म्हणून ओळखणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं ह्या गोष्टींचे अपडेट सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे जी सायली आहे तिला टेप रेकॉर्डर हवा असतो, त्यामुळे ती आता तिला मिळालेल्या दुकानाच्या पत्त्यावरती गेलेली असते आणि आता साईनाथ स्टोर असं त्या दुकानाचं नाव असतं. तिथून आता ती ते टेप रेकॉर्डर घेत असते. ती त्या टेप रेकॉर्डरवाल्या व्यक्तीबरोबर बोलत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी तन्मयची गाडी सिग्नलला थांबते. आता तन्मय त्या ठिकाणी सायलीला बघतो आणि सायलीचा एक फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून घेतो. तो पुढे आणखीन काही वेळ सायलीकडे बघणार, तोच सिग्नल सुटतो आणि तन्मयला तिकडनं गाडी काढावी लागते. त्यानंतर सायली प्रतिमा आत्यांच्या घरी निघून येते आणि घरी आल्याच्या नंतर मग आता ती लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातली आता ती शुभंकरोती ऐकत असते. आता ती शुभंकरोती ऐकत असते आणि त्यावेळी तिला हा आवाज माझाच आहे असं मला भास का होतोय, म्हणजे काय संबंध आहे नक्की माझा तन्वीबरोबर, असा सगळा ती विचार करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला तन्मयचा मित्र हा आलेला असतो घरी तन्मयच्या. आता तन्मय हा अर्जुनच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्याबरोबर घरात तन्मयला आलेलं बघून सगळ्यांनाच आनंद होतो. तन्मय येतानाच सगळ्यांना हाका मारत येतो. अर्जुन, अस्मिताई, अश्विन, मावशी, काका, त्याबरोबर अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो तन्मय यार, आणि मग दोघं मित्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात. अर्जुन म्हणत असतो तन्मय मी तुझ्यावरती खूप नाराज आहे हा. अरे तू माझ्या लग्नाला सुद्धा आला नाहीस भारतात, एवढा कसला रे तू तिकडे बिझी होतास, एवढं सगळं इकडे घडून गेलं, त्यावेळी तू कुठे होतास? आम्ही सगळ्यांनीच तुला केवढं मिस केलं आहे. तुला माहिती आहे का, आम्ही लहानपणीच्या आठवणी आजही आठवतो. त्यावेळी मग आता अश्विनसुद्धा तिकडे येतो आणि म्हणतो अरे कसला आवाज, तन्मयदा तू, अरे वा वा वा, खरंच एवढ्या दिवसानंतर तुला बघून आजही पुन्हा लहानपण आठवलं. खरंच खूप खूप छान वाटतं रे दादा तुला बघून खरंच. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अश्विन म्हणतो की तन्मयदा आणि अर्जुनदाची जोडी किती खास होती नाही. त्याबरोबर मग अस्मिता म्हणते हो ना, अरे तन्मय तुला माहिती आहे का, त्या दिवशीच आम्ही घरामध्ये तुझी आठवण काढली होती. मग तन्मय म्हणतो ती कशी? त्यावर मग ती सांगू लागते की अरे ट्विन्सवरून विषय निघाला आणि मग तुमची आठवण निघाली. आठवत आहे ना, लहान होताच तुम्ही दोघंजणं, तू आणि अर्जुन, तेव्हा तुमच्या दोघांच्या सवयी अगदीच सारख्या होत्या, मिळत्या जुळत्या. त्यामुळे मग तुला आणि अर्जुनला बऱ्यापैकी लोकांना जुळेच आहात तुम्ही असं वाटायचं आणि ते तुम्हाला ट्विन्सच म्हणायचे. त्याबरोबर कल्पना तिकडे येते. कल्पना म्हणते अरे तन्मय कल्पनाला नमस्कार करतो. कल्पना म्हणते आता काय तिथेच त्याच्याशी गप्पा मारत राहणार आहात का, या बसा इथे. त्याबरोबर तन्मय बसतो. कल्पना त्याला चहा आणून देते, कॉफी आणून देते. त्यानंतर ते विचारतात की काय रे तू इकडे काय करतोयस तन्मय, इकडे कसं येणं केलं? त्यावर तन्मय म्हणतो काही नाही हो काकू, डॅडची पनवेलमध्ये थोडीफार काहीतरी प्रॉपर्टी आहे, त्यांना आता ती प्रॉपर्टी नको आहे. नाही म्हणजे मीच म्हटलं खरं तर आता ती प्रॉपर्टी विकून टाकूया म्हणून. त्याबरोबर कल्पना म्हणते अरे विकायची कशासाठी तन्मय? त्यावर तन्मय म्हणतो काकू अहो आता तुम्हाला तर माहिती आहेच की आता इकडे आईबाबांना येणं पॉसिबल नाही आहे आणि सतत मी सुद्धा येऊ शकत नाही. मग त्या प्रॉपर्टीचं इथे ठेवून करायचं काय? त्यापेक्षा चांगल्या भावात विकून टाकली तर कमीत कमी त्याचा योग्य तो मोबदला तरी मिळेल. खरं तर ब्रोकर वगैरेला कुणाला तरी सांगून हे मिड पर्सनच्या हातून काम करून घेतलं असतं, पण माहिती आहे ना हल्लीचे लोक किती पैसे खातात ते. त्याबरोबर मग आता अस्मिता म्हणू लागते नाही बरं ते सगळं आम्ही एक्सेप्ट केलं, ते सगळं ठीक आहे, पण आता आम्हाला कळू तरी द्या तन्मय साहेब, काय मग लग्न वगैरे केलंस की नाही? त्यावर तन्मय म्हणतो काय अस्मिताई तू पण लग्न वगैरे, आणि मी तुम्हाला सांगू का, म्हणजे आत्ता अजून तरी माझ्या मनात लग्नाचा विषय आला नव्हता, पण आज पनवेल सिग्नलवरून येत असताना माझ्या डोक्यात लग्नाचा विषय आला. त्यावर मग लगेचच इकडे ती म्हणायला लागते का माहिती आहे का, शेवटी आपला देश ते आपलं देश, आपलं वतन ते आपलं वतन, आपल्या वतनात आल्यानंतरच तुला तुझ्या लग्नाची काळजी वाटली की नाही? त्याबरोबर मग लगेच तन्मय म्हणतो अस्मिताई तसं काही नाही आहे, वतन वगैरे असा काही प्रश्न नाही आहे गं, तुला काय सांगू, मी म्हणजे
सिग्नलवरून येत असताना त्या ठिकाणी साईनाथ स्टोअरमध्ये एक मुलगी काहीतरी खरेदी करत होती. तिथे मी ना त्या मुलीला पाहिलं आणि पाहता क्षणी त्या मुलीच्या प्रेमात पडलो. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अश्विन म्हणतो प्रेमात. त्यावर तो म्हणतो अरे म्हणजे मला आवडली रे ती मुलगी. त्यावर मग अश्विन म्हणतो अच्छा, पण मग त्या मुलीचं नाव काय? तू जाऊन विचारलंस का तिला? तिच्याबरोबर ओळख वाढवलीस का? मैत्री वाढवलीस का? त्याबरोबर तो म्हणतो नाही ना. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणतो घ्या, म्हणजे महाशयांना एक मुलगी आवडते काय? महाशय आपल्याला तिच्याबद्दल घरी येऊन सांगतात काय? आणि ती मुलगी नेमकी कोण आहे तीच यांना माहीत नाही आहे. त्याबरोबर मग आता कल्पना लगेचच म्हणू लागते की असू दे रे, जाऊ दे, काही होत नाही असं. पुढच्या वेळी जेव्हा कधी तू येशील तेव्हा माझी खात्री आहे ती मुलगी तुला पुन्हा नक्की सापडेल. आणि मग तेव्हा तू तिला विचार तिच्याबद्दल आणि तुझ्या मनातलं सुद्धा सांगून टाक. कदाचित तू तुझ्या मनातलं बोललास तर तीही तिच्या मनातलं बोलू शकेल. त्याबरोबर मग लगेचच आता अर्जुन हा तिला म्हणू लागतो, त्याला म्हणू लागतो काय बोलशील ना? त्याबरोबर तन्मय म्हणतो तू गप रे, आधी ती मुलगी मला सापडलीच नाही आहे. अर्जुन म्हणतो बरं जा, खोलीत जा आणि रेस्ट कर. त्यावर मग आता लगेचच इकडे तो म्हणतो की नाही रेस्ट वगैरे नको, मला प्रतिमा आत्या आणि रविराज काकांकडे सुद्धा जायचं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो एवढी घाई काय? त्यावर तो म्हणतो अरे असं काय करतो आहेस अर्जुन, तुला तर माहिती आहे की मी फार सुट्टी काढून येत नाही US वरनं. थोडीच सुट्टी आहे मला याही वेळी, लवकर परत घरी जायचं आहे तिकडे. बाबा मला खूप मिस करतात नाहीतर, म्हणून म्हणतो आजच प्रतिमा आत्यालासुद्धा भेटून घेतो. पुन्हा कधी आता इकडे येणं होईल न होईल काही माहीत नाही ना, म्हणून प्रॉपर्टी विकल्यानंतर तर मग आता इकडे आमचं काहीच उरणार नाही, मग कशाला यायचं पुन्हा भारतात. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अरे प्रॉपर्टी आणि पैसा म्हणजेच सगळं नसतं रे. कुटुंब, आपली माणसं, आपली नातीसुद्धा महत्त्वाची असतातच की. आणि आम्ही सगळी तुमची माणसं आहोत आणि आम्ही भारतातच आहोत. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हक्काने, अगदी आवडीने, मनापासून आमच्याकडे येऊ शकता. काय बरं चल, तुला प्रतिमा आत्याकडे जायचं आहे ना, आपण निघूया. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि तन्मय दोघंजणं प्रतिमा आत्याकडे येतात. आता अर्जुनला फोन येतो, त्यामुळे अर्जुन बाहेरच फोनवर बोलायला उभा राहतो. तर सायलीने आता तन्मय आणि अर्जुनला ह्या दोघांना गेटच्या आतमध्ये येताना बॅल्कनीतून बघितलेलं असतं. त्यामुळे सायली आता विचार करते की यांना ना एकही क्षण माझ्याशिवाय राहावतच नाही बहुतेक, पाणी घेऊन जायला हवं. मग पटकन ती पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर येते. आता तोपर्यंत अर्जुन तर घरामध्ये आलेला नसतो, एकटा तन्मयच आलेला असतो. सायली तन्मयला पाणी देते. सायलीला बघता क्षणी तन्मय खूप खुश होतो. तन्मयच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य फुलतं. तन्मय म्हणतो हाय, मी तन्मय. त्यावर सायली म्हणते नमस्कार, मी आलेच हां. आणि मग सायली हे आता तिकडनं ताबडतोब अर्जुनच्या मागे जाते. आता इकडे तन्मय म्हणत असतो की वा वा वा, म्हणजे माझी चॉईससुद्धा किती छान आहे. मॉमला आणि डॅडना खूप आवडणार आहे माझी चॉईस. त्याबरोबर मग सायली अर्जुनला म्हणते काय हो, तुम्ही असे आलात आणि अचानक आतमध्ये न येता बाहेरच का थांबलात? त्यावर मग अर्जुन म्हणत असतो की अगं बायको, काय सांगू तुला, सध्या एका महत्त्वाच्या केसवरती, खूप महत्त्वाचं काम चालू आहे, ज्यामध्ये दुसरं कोणीही इंटरप्ट करायचं नाही आहे. म्हणून खरं तर मी तुलासुद्धा या सर्व प्रकरणापासून लांब ठेवलं आहे ना. बरं ऐक ना, मला त्याच एका केस संदर्भात जरा बाहेर जायचं आहे, मी निघतो. तू तन्मयला सांगशील का? नाही तर एक काम करतो, मीच कॉल करतो आणि त्याला बोलवून घेतो. अर्जुन तन्मयला कॉल करतो. तन्मय चल माझ्याबरोबर फिरणार होतास ना तू, मी ऑफिसला चाललो असं सांगतो. तन्मय म्हणतो की ऑफिसला? अर्जुन मी काय म्हणतो, नाही म्हणजे बघ तू जा ऑफिसला, मी थोडा वेळ प्रतिमा आत्यांकडेच बसतो. तसंही मला प्रतिमा आत्यांच्या हातची बोलाची कढी आणि भात खूप जास्त आवडते. प्रतिमा आत्यांच्या हातचं मस्तपैकी जेवतो आणि त्यानंतर मग मी येतो. काय? त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा, मी निघतो. आणि त्यानंतर अर्जुन तिकडनं निघून जातो. आता इकडे मग जो असतो तन्मय, त्याला वाटत असतं की सायली ही सायली नसून सायली ही तन्वी आहे आणि त्याला तन्वी आवडली आहे असाच आता त्याचा भ्रम असतो. मग आता त्यानंतर तन्मय हा प्रतिमा आत्यांबरोबर खूप गप्पा मारतो. प्रतिमा आत्यांना तो इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत असतो. प्रतिमा आत्यांना तो त्याच्या सेटलमेंटबद्दल सांगत असतो. प्रतिमा आत्यांना तो सांगतो की कसं त्याने भारतात येऊन डॅडची सगळी प्रॉपर्टी विकण्याचा डिसिजन घेतला, कसा तो USला कायमचा सेटल झाला, कसा तो तिकडेच कायमचा शिफ्ट झाला, वगैरे वगैरे गोष्टी आता तो सांगत असतो. हे सगळं ऐकून प्रतिमा आत्यांनासुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर तन्मय निघताना सायलीला म्हणतो भेटू पुन्हा परत, आणि तो तिकडनं घरी येतो. घरी आल्यानंतर मग कल्पना तन्मयला विचारते काय रे तन्मय, कुठे होतास तू? मी कधीपासून तुझी वाट बघते घरी.
तू आणि अर्जुन खरंच अगदी सारख्याला वारखे आहात. तुम्ही जर एकदा एखाद्या कामामध्ये गुंतलात ना की तुम्हाला आजूबाजूच्या जगाचं भानच उरत नाही. बाजूला कोणी वाट बघत असेल हेही तुम्हाला कळत नाही का? त्याबरोबर मग तन्मय म्हणतो, सॉरी आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी काकू. पण काय सांगू तुम्हाला, ॲक्च्युली ते काय झालं ना, मी सकाळी ज्या मुलीला मार्केटमध्ये दुकानात पाहिलं होतं ना तीच मुलगी पुन्हा. त्यावर अर्जुन म्हणतो, तीच मुलगी तुला पुन्हा दिसली बरोबर ना? अरे हा या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचा शब्द होता. तुला काय वाटलं तो शब्द इतक्या सहजासहजी खोटा होईल का? मला माहिती आहे की तुला ती मुलगी आवडते म्हणून. मग त्या मुलीबद्दल आम्हालाही काहीतरी सांग, आम्हालाही कळू देत. त्यावर मग आता तन्मय म्हणतो, तुम्हाला काय सांगू, उलट तिच्याबद्दल खरं तर तुम्हाच सगळ्यांना खूप भरभरून माहिती असणार आहे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांकडे मदत मागायला आलो आहे, तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलो आहे की तुम्हीच मला तिच्याबद्दल काही गोष्टी सांगा. त्याबरोबर सगळे म्हणतात, अरे पण ती आहे तरी कोण? त्यावर मग आता तन्मय म्हणतो, तुम्हाला एक हिंट देतो, तुम्हा सगळ्यांच्या खूप जवळची आहे. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, माझ्या जवळची? माझ्या कोण जवळची मुलगी असू शकते? नाही रे, कोणीच नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच कल्पना म्हणत असते, तन्मय सांग ना रे, कोण मुलगी आहे ती? त्यावर तन्मय म्हणतो, काकू थांबा तर खरं, ओळखून तर बघू द्या. बरं आणखीन एक गेस देतो, ती आपल्या खूप चांगल्या परिचयातली आहे, तुमच्या माझ्या आईबाबांच्या. म्हणजे त्या मुलीला नाव ठेवावं अशी कुठलीही जागा नाही आहे. रादर फुल मॅरेज मटेरियल आहे. जशी मुलगी मला हवी होती ना अगदी तशीच. घरही व्यवस्थित सांभाळेल, ऑफिसचंही काम करू शकेल आणि सगळं व्यवस्थित बघेल. खरंच ती मुलगी खूप भारी वाटली आहे मला. त्याबरोबर मग आता अश्विन म्हणतो, अरे दादा काय चाललं आहे तुझं? मुलगी भारी वाटली आहे, मुलगी भारी वाटली आहे. भारी वाटलेल्या मुलीचं मुळात आपल्याला पहिलं नाव तर माहिती असलं पाहिजे, मगच आपण पुढे काहीतरी करू शकू ना. कधीपासून विचारतो आहे आम्ही. त्याबरोबर मग तो म्हणत असतो की ती मुलगी, त्या मुलीचं नाव ती तन्वी आहे. आता ती तन्वी आहे हे ऐकूनच सगळ्यांना खूप मोठा हादरा बसतो. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, अरे तू काय बोलतो आहेस हे? तुला तरी कळतं आहे का अश्विन? तन्मय, कोण तन्वी? कुठची तन्वी? कुणाला भेटला आहेस तू आज? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो म्हणू लागतो, अहो काकू असं काय करताय? बरं जाऊ द्या, आता मी स्वतःच्या तोंडाने सांगतो. तर मला आवडलेली मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून तन्वी आहे. त्यावर मला आवडलेली मुलगी तन्वी आहे हे ऐकून मग मात्र अर्जुनला आश्चर्यच वाटतं. अर्जुन म्हणतो, काय तन्वी? कोण आहे ही मुलगी आणि कुठे भेटली तुला? त्याबरोबर मग आता लगेचच आता तू म्हणू लागतो की अर्जुन, अरे आणखीन काय नाटक करशील का? तुला तुझ्या मामाची मुलगी, आत्याची मुलगी मला द्यायची नाही आहे म्हणून असं सगळं नाटक करतो आहेस. त्यावर अर्जुन म्हणतो, आत्याची मुलगी? अरे नेमकं तू कोणाबरोबर बोलतो आहेस? मला खरंच नाही कळत आहे. त्यावर मग आता लगेचच तो म्हणू लागतो की अरे असं काय करतो आहेस अर्जुन? मला तन्वी आवडली, आपली तन्वी, प्रतिमा आत्यांची आणि रविराज काकांची तन्वी. त्याबरोबर मग आता लगेचच अस्मिता म्हणते, काय बोलतो आहेस तू हे? तुला तरी कळतं आहे? अरे तुला कशी काय आवडू शकते तन्वी? त्याबरोबर तो म्हणतो, का तन्वी मला आवडली तर त्यामध्ये हरकत काय? आणि तसंही तन्वी तर घरीसुद्धा सगळ्यांना आवडेल. मॉम डॅड तन्वी आम्ही सगळे कसे एकत्र छान राहू अगदी आनंदाने. अस्मिताई, तू असं का म्हणतेस की मॉम डॅडना तन्वी आवडणार नाही म्हणून? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अस्मिता म्हणू लागते, कारण तन्वी हरवली. त्यावर हे ऐकून आता लगेचच तो म्हणतो, हे कसं शक्य आहे? मी आजच तर तन्वीला भेटून आलो ना प्रतिमा आत्यांच्या घरी. त्यावर मग कल्पना हसते आणि म्हणते, अरे हो हो हो, आता मी तुला सांगते. अरे तू जिला तन्वी करतो आहेस ना ती तन्वी नाही आहे, ती मिसेस सायली सुभेदार आहे. त्याबरोबर तो म्हणतो, काय सायली सुभेदार? त्यावर मग आता लगेचच कल्पना म्हणते, हो तुझ्या लाडक्या प्रिय मित्राची बायको सायली. अरे अर्जुनची बायको आहे ती. काही दिवस तिला थकवा जाणवत होता म्हणून ती प्रतिमाकडे राहायला गेलेली आहे. प्रतिमाकडे ती थोडे दिवस आरामासाठी गेलेली आहे आणि तेव्हा तुम्ही चुकून भेटलात आणि तुला वाटतं आहे की ती तन्वी आहे, पण ती तन्वी नाही आहे. कळलं का तुला वेड्या? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो विचार करतो की हे कसं शक्य आहे? मी तन्वीला ओळखण्यात चुकू नाही शकत. मी ओळखलो आहे तन्वीला, तीच तन्वी आहे. तर आता अर्जुन म्हणतो की काय रे तू तन्मय, जर तू एकदा माझ्याशी बोलला असतास तिच्याबद्दल तर मी तुला सगळं काही सांगितलं असतं ना. अरे उलट ती तर पूर्वी खूप मोठे मोठे मंगळसूत्र वगैरे घालायची, खूप छान असं राहायची. पण उलट मीच तिला सांगितलं की तू शॉर्ट कपडे घाल, तुला कम्फर्टेबल वाटेल असं वाग.
आणि म्हणूनच आता ती तसे स्लीवलेस वगैरे वापरायला लागलेली. खरंच त्याबरोबर मग आता हे ऐकून तो म्हणतो की नाही काही हरकत नाही, ठीक आहे. आणि सॉरी हां अर्जुन, नाही म्हणजे मी तुझ्या बायकोबद्दलच सरळ. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की नाही इट्स ओके, ठीक आहे, मी पुन्हा असं नाही वागणार आणि पुन्हा कोणाला भेटायचं आहे बोलल्याशिवाय वरही नाही आणणार. त्यानंतर मग आता अर्जुन हा म्हणत असतो की बरं चालेल, तुला आता मी आणखीन काही मुली बघायला दाखवेन, बघ तुला त्यांच्यापैकी कोणी आवडलं तर यावर्षी आपण तुझ्या लग्नाची बार उडवूनच टाकू. त्याबरोबर तो हसतो आणि म्हणतो की नाही सध्या तरी कोणी नाही. त्यानंतर मग आता अर्जुन हा सुद्धा गप्प बसतो. आता इकडे एका बाजूला तन्मयला सायली आवडलेली असते, दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनची बायको असते आणि तिसऱ्या बाजूला सायली इन्सिक्युअरसुद्धा असते, बाळामुळे ती इन्सिक्युअर झालेली असते. मग त्यामुळे आता इकडे जो तन्मय असतो तो अर्जुनची माफी वगैरे मागून घेतो, पण त्यानंतर तो प्रश्नात पडलेला असतो की हाव इट विल बी पॉसिबल. नाही म्हणजे मला अगदी व्यवस्थित आठवतं आहे की म्हणजे ती मुलगी तन्वी होती. तन्वी आणि सायली इतक्या सेम कसे काय असू शकतात ना. म्हणजे लहान असतानाची बोलणारी तन्वी, सतत भांडत असणारी तन्वी, सतत सगळ्यांना समजून घेणारी तन्वी आणि ही तन्वी खूप वेगळ्या आहेत. नक्कीच काहीतरी घोळ आहे, पण माझी एक खात्री मात्र पक्की आहे की ही तन्वीच आहे. तन्वीला ओळखण्यात मी गैरचूक नाही करू शकत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला साक्षी ही पुण्यावरून परत आलेली असते. परत आल्यानंतर आता सचिन तिचं छान आगत स्वागत करतो आणि तिला गुड न्यूज देत म्हणतो की फायनली आता माझा डिवोर्स झालेला आहे आणि आता मी मोकळा झालो आहे. त्याबरोबर मग साक्षी म्हणत असते काय बोलतो आहेस तू सचिन, रिअली आता आपण दोघं लग्न करू शकतो याचा अर्थ. सचिन फायनली आपण लग्न करतो, आपण उद्याच्या उद्या लग्न करूया. अण्णा तुम्ही सगळी तयारी करा. अण्णा म्हणतात एकुलत्या एका लेकीचं लगीन करायचं आहे, मला तर वेळ हवा आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो म्हणतो की ठीक आहे घ्या तुम्ही वेळ. मग साक्षीने इकडे आता सचिनला दाखवायला काही मेहंदीचे फोटो आणलेले असतात, काही डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो आणलेले असतात, काही कपड्यांचे फोटो आणलेले असतात, साड्यांचे फोटो आणलेले असतात आणि ते आता सचिनला म्हणत असते की सचिन हे बघ, मी ना खूप काही गोष्टी शॉर्टलिस्टेड करून ठेवलेल्या आहेत, यापैकी तुला जे हवं ते तू मागवू शकतोस आणि आपलं लग्न होताना तू हेच कपडे घालायचे, आपण प्री वेडिंग फोटोशूटसुद्धा करायचं, आपण हे करायचं, आपण ते करायचं, आपण असं करायचं, आपण तसं करायचं. पण आता होत मात्र तसं काहीच नाही, कारण सचिनला कुठल्याही परिस्थितीत साक्षीशी लग्न हे करायचं नसतंच, कारण ती एक क्रिमिनल असते. मग सचिन आता लगेचच खरं सांगून टाकतो की माझ्याबरोबर खूप मोठा धोका झालेला आहे आणि तो म्हणजे की ही साक्षी गुन्हेगार होती हे मला आधीपासून माहीत नव्हतं, त्यामुळे मी हिच्याशी लग्न नाही करणार, मी नाही करू शकत हे सगळं. त्यावर मग महिपत म्हणतो की हे बघ असं नको करू, माझ्या मुलीने मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आहे, तिला नको रे फसवू, कर तिच्याशी लग्न कर. त्याबरोबर लगेचच तो म्हणू लागतो की नाही मला काहीही इंटरेस्ट नाही आहे या सगळ्यामध्ये, मी तुमच्या मुलीला काही माफ वगैरे करणार नाही आहे. कितीही काहीही असलं तरी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याबरोबर मग महिपत आता म्हणत असतो की खरं तर मी गुंडागर्दी सोडली आहे ना, म्हणून तुझी हिंमत होती आहे माझ्या मुलीच्या विरोधात आवाज तरी चढवण्याची. मी ही संन्यासाची माळ चढवलेली नसती ना तर खरंच तुझा आज खूप वाईट हाल झालं असतं. बरं हे बघ, मी तुला अजूनही चांगल्या पद्धतीने सांगते, माझं तुझ्यावर प्रेम आहे सचिन, माझ्याशी लग्न कर असं साक्षी म्हणत असते, पण सचिन तिला नाहीच म्हणत असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सायली मात्र विचारात मग्न असते की या घरात आल्यापासूनसुद्धा मी तन्वीबरोबर जोडलेलीच आहे असं मला वाटतंय. नेमकं काय आहे असं जे मला आणि तन्वीला जोडतं आहे, नेमकी अशी कुठली गोष्ट आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे असं सगळं आता सायली म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.